सन्माननीय मंत्री महोदयांचं आगमन या ठिकाणी होत आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांच्या समवेत सन्माननीय अभिषेक अधिकारी सन्माननीय कांबळे साहेब याबरोबरच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब गावडे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। या ठिकाणी प्रज्वलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आज या ठिकाणी अहिल्यादेवींची जयंती साजरी होत असताना आपल्याला मनापासून सांगेल, जे अहिल्यादेवींना 300 वर्षापूर्वी समजलं ते आपल्या सरकारला आम्हाला आता कुठेतरी थोडं थोडं समजायला लागले। शेतीला पाणी मिळालं पाहिजे, गावाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून अहिल्यादेवींनी त्यावेळी तलाव बांधण्याचं काम चालू केलं। ते मोठमोठे तलाव त्या ठिकाणी बांधले, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिण्याला पाणी उपलब्ध त्यावेळी अहिल्यादेवींनी करून दिलं। त्यावेळी पाणी साठवायचं असतं हे अहिल्यादेवींना कळालं होतं। 300 वर्षानंतर आम्हाला उपलब्धी झाली। मग देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता आला, मग जलयुक्त शिवारची योजना आता आम्ही आणली आणि पाणी आलवान पाणी जिरवा म्हणून आपण सांगायला लागलो। मोगलांचं शासन होतं त्यावेळी अख्खा हिंदू धर्म संकटात आला। हिंदू देवदेवतांचं प्रचंड मोठं नुकसान करून हिंदू धर्म संपवण्याचा संकल्प केलेले मोगल या देशामध्ये आले आणि आपण सगळ्यांनी बघितलं, आपल्या सगळ्यांना हिंदू धर्मावर संकट आलं। तो हिंदू धर्म पुन्हा ताकदीने उभा करण्याचं, त्याला बळ देण्याचं आणि हिंदू धर्माचे शक्तिस्थानी असणारे सगळे देवस्थान असतील त्या देवस्थानाचं पुन्हा पुनर्जीवन करण्याचं, त्याला बळ देण्याचं, बळकटी देण्याचं, त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी त्यावेळी केलं। अनेक मोठे देवस्थान आपण बघाल, अगदी जेजुरीच्या इथं गेलं तर होळकरांचा वारा बघितल्याशिवायचा, पंढरपूरला गेलं तरी होळकरांचा वारा नाही असं होत नाही, आणि आपण काशीला गेलो तरी सुद्धा तिथं होळकरांचा वारा आहेच। तेव्हा आपण बघितलं असेल काशी विश्वेश्वराचं मंदिर असू दे, अनेक मंदिरांची तोडफोड झाली, हिंदू संस्कृतीची तोडफोड झाली। त्यावेळी काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचं काम त्यावेळी अहिल्यादेवींनी केलं आणि त्यानंतर पुन्हा त्या काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार करून त्याचा भव्य असा कॉरिडॉर बनवण्याचं काम 300 वर्षांनी पुन्हा आदरणीय मोदीजींनी केलं। पण तो जीर्णोद्धार करत असताना अहिल्यादेवींचा सन्मान त्या ठिकाणी काशीमध्ये करण्याचं काम मोदीजींच्या सरकारनं केलं। आज आपण बघतो या जयंत्या साजऱ्या होत असताना अहिल्यादेवींचं शासन आपण बघितलं असेल, नयदान कुणाकडून शिकावं तर ते अहिल्यादेवींच्याकडून शिकावं, राजपाट कुणाकडून शिकावा तर अहिल्यादेवींच्याकडून शिकावा। पण मी ज्या खात्याचं काम करतो, ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना तरंगे साहेब, डॉक्टर साहेब, आता अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र विकास योजना मागच्या 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं चालू केली। जे काम अहिल्यादेवींनी त्यावेळी केलं होतं की मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं, त्याच पद्धतीचं या सगळ्या हिंदू मंदिरांना बळकटी देण्याचं काम या अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र विकास या कार्यक्रमातून होतो आणि प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपयाचा विकास निधी या माध्यमातून दिला जातो आणि ते काम पुढे नेण्याचं काम या निमित्ताने सरकार करत असतं। आणि महायुतीचं सरकार आहे, अरे बाबा तुम्ही या वयात कांजी कपडे घालून आलेला आहे, ही तर लयच गरीब घरातलं होते। तेव्हा गरीबाचा हाल अपेक्षा माझ्यापेक्षा दुसरं कुणाला कळतील बाबा। त्यामुळे आगे दादाचा वकील म्हणून मी काम करेन, काळजी करू नका। पण भारतीय जनता पक्षाने एक लक्षात ठेवा,
भारतीय जनता पक्षानं एवढ्या कमी वयात जेजुरी सारख्या आपल्या शक्तीपीठाचा ट्रस्टी करून त्याला अध्यक्ष करण्याचं काम त्याच पक्षाने केलं, लक्षात असू द्या. हे बळ ताकद देण्याची भूमिका आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत मी सांगतो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचा एक आपल्या सगळ्यांचा सहकारी मंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत ताकदीने उभा राहून आपल्याला बळ ताकद देण्याचं काम या निमित्तानं करण्यात कुठेही मागे राहणार नाही, अशा पद्धतीचा शब्द आपल्याला या जयंतीच्या निमित्तानं देतो. आणि आपण म्हणलं आज पिवळावी झेंडा आपण लावलाय. आपलं सरकार भगव्याचं रक्षण करणारं सरकार आहे, बरोबर ना. मग जो विषय आपण हातामध्ये घेतो त्या सगळ्या विषयाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहतं. आणि हिंदू संस्कृती जपली पाहिजे. हिंदू संस्कृतीवर आच आली तर हे सरकार मागं पुढं बघणार नाही, याची ही भूमिका घेऊन काम करणारं हे सरकार आहे. तेव्हा बिलकुल चिंता करू नका. आपल्या सगळ्यांना जे लागेल ते बळ लागेल ती ताकद या सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होईल एवढंच सांगतो. आणि अभिदानाच्या कार्यकर्तृत्वाचा नक्की आदरणीय देवेंद्रजी विचार करतील ही भूमिका या ठिकाणी मांडतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या. येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कायम काम करत असतात आणि म्हणूनच आपण त्यांना या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित